उमेदवारी देऊ नये यासाठी महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे उद्योगपतीला पाठवलं होतं. असं की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. खरं म्हणजे आज त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करायची. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला मी फार महत्त्व देत नाही, कारण त्यांचा आतापर्यंत धंदाच झालेला आहे, खोटं बोल पण रेटून बोल. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या त्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्त्व नाही आहे. दुसरंही त्यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांच्यावरती आरोप केला होता की शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावून वाटोळं केलं जिल्ह्याचं. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की ते आता कुठे आहेत, कधी काँग्रेसमध्ये, कधी शिवसेनेत, कधी भाजपात, ते ज्यांच्यामध्ये सातत्य नाही, असं देखील तुमच्याबद्दल त्यांनी. पवारांचं कुठे सातत्य आहे? कधी पहाटे शपथ घ्यायला लावतात, कधी भाजपला पाठिंबा देऊन लाटमूट काढून घेतात. त्यांच्या धोरणात कुठे सातत्य राहिलेलं? एकदा काँग्रेस पक्षाची विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची, पुन्हा त्याच काँग्रेसच्या ज्यांच्याबद्दल फारकत घेते त्यांच्या पायाशी जाऊन बसायचं. तुमच्या धोरणात कुठे सातत्य आहे? कधी आदरणीय मोदी साहेबांचं कौतुक करायचं. तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे राजकारण करण्याची मुभा आहे, तुम्हाला तुमचं सातत्य कुठे आहे? त्यामुळेच तुमच्या पक्षाची अशी अवस्था झाली ना, स्वकीय सोडून गेले तुम्हाला. मला वाटतं आता पवारांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नगरची निवडणूक मविया विरुद्ध महायुती असताना केवळ माझं नाव त्या निवडणुकीत जोडलं जाते त्यांची विखेंकडून आणि महत्व स्वतःच वाढवता येते. पवार विरुद्ध विखे अशी लढत ते दाखवली जाते. ते असं की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेहमीच आदरणीय खासदार साहेब असण्यापासून सगळ्या जिल्हा एकत्रित करून त्यावेळी खासदार साहेबांना विरोध करण्याची भूमिका तेव्हापासून परंपरा पवारांनी आता कायम ठेवलेली आहे. जिल्ह्यात तर भांडणं आहेच, परंतु जिल्ह्याचं जे आज वाटोळ झालंय, लोक भांडणात जुंपून ठेवलेत, गुंतून ठेवलेत, जिल्हा विकासाच्या मार्गाला जाऊ दिला नाही. आणि त्यामुळे मला वाटतं जिल्ह्याची जी अवस्था झालेली आहे, अधोगती झालेली आहे. पाण्याचा प्रश्न असेल, उद्योगाच्या क्षेत्रातील प्रगती असेल, रस्त्यांच्या बाबतीत असेल, या सगळ्यामध्ये जिल्ह्याची जी पिछाड झाली ही केवळ आणि केवळ फक्त शरद पवारांच्यामुळे झाली. मनसेने किंवा राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आज बाळानांदगावकर नगरमध्ये येत आहेत आणि महायुतीच्या प्रचाराच्या संदर्भात बैठक होत आहे. कसं बघताय, कसं मनसेच्या पाठिंब्याबद्दल काय वाटतं आणि काय फायदा या महायुतीला? नाही, आता राज ठाकरे हे तर राज्याचे नेते आहेतच. शेवटी त्यांनी पाठिंबा महायुतीला देणं, त्यामुळे महायुतीची ताकद वाढणं हीच त्याच्यातलं मोठं माझ्या दृष्टीने महत्त्व आहे. आणि त्यामुळे बाळनांदगावकरांनी येणं, त्याच्यामध्ये आपल्या मनसेच्याकडून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणं निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल. मोदीजींची सभा होते का नगरमध्ये आणि कसं नियोजन? नाही, तर प्रदेशकडून आम्हाला सूचना आलेली आहे, अजून तारीख ठरलेली नाही आहे. पण मला वाटतं जशा नेत्यांच्या सभेच्या सूचना येतील सभा होतील. कालच्या सभेत बाळासाहेब थोरातांनी सुद्धा तुमच्यावर टीकास्त्र सोडलंय की स्वतःच्या तालुक्यातल्या संस्था सांभाळता आल्या नाही, ते आता जिल्ह्याच्या राजकारणात ढवळाढवळ करतायत. बाळासाहेबांचं मला आश्चर्य वाटलं की त्यांना सगळ्यात वाईट का वाटलं, त्यांना दुःखासाठी झालं की ती संपदा पत संस्थेचे चेअरमन आहेत, ते कोणाच्या आरोपात होते, पण संस्थेचं वाटोळ केलं त्यांनी. त्याच्या गाडीत ते राजगोज घेऊन फिरायचे, लोकांनी पाहिलेलं आहे ना. आज त्यांना जन्मठेप झाली. म्हणून मी त्यावेळी सांगितलं की ज्यांना राजेश दिला कोणी, तुम्हाला कोणाला दिला? तुम्ही संस्था बुडवणारच दिला ना. आज तुमची अमृतवाणी बँकेचे चेअरमन पंडित 134 रुपयाचा घोटाळा केला त्यांनी. तुमच्या घरातला माणूस येतो, तो जेलमध्ये आहे. अरे तुमचे लोक तर जेलमध्ये गेले सगळे. याचा एकदा मला वाटतं विचार बाळासाहेबांनी केला पाहिजे. अजून कोणाचा नंबर लागेल माहीत नाही, पण मला वाटतं हे अतिशय द्वेषापोटी त्याने केले आरोप आहेत. माझ्याबद्दल ते काय रावसाहेब पटवर्धन काय बोलले ते? अरे रावसाहेब पटवर्धन संस्थेमध्ये कुठला व्यवहार नाही. आणि मी तर माझी तर बाळासाहेब थोरातांचीच मी एक सदस्य समिती नेमायला तयार आहे की त्यांनी चौकशी करावी. प्रश्न कुठे? आमचं खुला किताब आहे. तुमच्यासारखे माफ्याना पाठी घालून आम्ही राजकारण करत नाही. काल शरद पवार नगर दौऱ्यावर येण्यापूर्वी हिटलरच्या नावाने काही पत्रकं नगरमध्ये व्हायरल करण्यात आली. कुठेतरी मोदींची तुलना हिटलरशी केली गेली. कसं पाहता या पत्रकारांकडे आणि या सगळ्या प्रकाराकडे? असं आहे की कोण पत्रक काढतं, कोणाची पत्रकबाजी झाली ही मी सांगण्याची गरज नाही. असे पत्रक काढून विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांचा करिश्मा कोणी कमी करू शकणार नाही. देशाच्या ज्या योजना आपण जर पाहिल्या आतापर्यंत, जनधन योजनेपासून तर तुमच्या
मंगळावर चंद्रावर यान नेण्यापर्यंत जी देशाची प्रगती झालेली आहे, 80 कोटी जनतेला, 80% जनतेला मोफत धान्य देण्यापासून तर वेगवेगळ्या योजनेतून, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून किंवा अन्य योजनेतून जे 70 वर्षात घडलं नाही ते आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवलं. मला वाटतं त्यामुळे अशा पत्रकबाजी करणाऱ्या जे काही जे कुणी असतील असे, त्यांच्या एकतर डोक्यावर परिणाम झाला असला पाहिजे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असं पाहिजे. मोदींचा करिश्मा आणि मोदींचं काम आज जगामध्ये त्याची मान्यता आहे, विश्वनेता म्हणून त्यांना आज गौरवण्यात आलंय. अशा भंकस पत्रकबाजीनं किंवा त्याचं महत्व काही वाढणार नाही, उलट महत्व वाढणार आहे. शिर्डी आणि नगरच्या अर्ज भरण्यासाठी कोण कोण नेते येत आहेत, कधी ते अर्ज भरले जाणार आहे? आता 22 तारखेला आपण नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघाचे अर्ज भरणार आहोत. माझी माहिती अशी की स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते माननीय देवेंद्रजी आणि अजितदादा हे सुद्धा उपस्थित राहतील. नगरमध्ये शरद पवार आता जवळपास 7 सभा घेणार आहेत. अजित पवारांना सुद्धा तसा आग्रह माहितीकडून केला गेलाय, त्यांनी सुद्धा या ठिकाणी नगरमध्ये सभा घ्या. नाही, असे सगळ्या नेत्या आम्ही सभा घेऊ. पवारांनी सभा घेतल्या म्हणजे उलट त्यांनी सभा घ्याव्याच हाच आमचा आग्रह आहे. त्यांनी जिल्ह्याचं कसं वाटोळ केलं, जिल्हा कसा मागे नेऊन घातला, हे मला जर जाहीरपणे बोलता तरी येईल ना. आज तुमच्या राष्ट्रीय नेते तुम्ही स्वतःला म्हणता आणि फक्त 10 उमेदवार उभे करू शकला तुम्ही. मला प्रमोद महाजनांचं आठवत आहे की एकदा ते नगरच्या गांधी मैदानात अशा सभेत म्हटले होते की आता राष्ट्रीय नेते कोण आहेत? शरद पवार. तर दौरा कसा आहे? पुण्याहून नगरकडे प्रयाण, नगरहून संभाजीनगरकडे प्रयाण, संभाजीनगरहून हिंगोलीकडे प्रयाण, ह्या राष्ट्रीय नेत्याचा दौरा आहे. 10 जागे फक्त तुम्ही उभा करू शकता आणि तुम्ही राष्ट्रीय नेते समाज स्वतःला. काँग्रेसीची अवस्था आहे. स्वतःला नेते म्हणून घेणारे थोरात आज जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसची जागा उभी करू शकले नाही. इकडे मोठं अपयश आहे. तुम्हाला काय विखेंचीवर टीका करा, पण त्याच्यात तुमचं अपयश तुम्ही लोकांसमोर मान्य करा ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.